बारामतीच्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना काळी मिरची पाहायला मिळणार आहे। बारामती कृषी विज्ञान केंद्रात 16 ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। या प्रदर्शनामध्ये काळी मिरचीचे यशस्वी उत्पादन घेतले असून ही काळी मिरची शेतकऱ्यांना प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे। नमस्कार, माझे नाव संतोष करंजे, कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये विषय विशेषज्ञ कृषी विद्या म्हणून कार्यरत आहे। आपण यावर्षी कृषक प्रदर्शनमध्ये वेगळा प्रयोग म्हणजे मिरचीची लागवड केली आहे आणि मिरचीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण हिरवी मिरची पाहतो, पण यावर्षी आम्ही काळी मिरची पण लावली आहे। आता तुम्ही म्हणाल काळीच का? तर काळी मिरची अशी आहे की त्याच्यामध्ये ती विशिष्ट गुणधर्म आपण त्याच्यामध्ये आणलेले आहेत। एका कंपनीने त्याच्यामध्ये असे गुणधर्म आणलेत की त्याच्यामध्ये तिखटपणा वाढवलेला आहे। जर काळी जरी असली तरी ती तिखटालाही तितकीच जास्त आहे। म्हणजे आपण नॉर्मल मीडियम हॉट चिली जी म्हणतो ती साधारणपणे 8 ते 10,000 SHU त्याचा हॉटनेस काउंट असतो, आणि ही मिरची जी आहे ही त्याच्यापेक्षा 5 पट काउंट म्हणजे 45 ते 50,000 SHU इतका त्याचा हॉटनेस काउंट आहे। म्हणजे जर तुम्ही नुसती जिभेला जरी लावली तर तुम्हाला इतकी तिखट लागेल की ती आपण खाऊ शकत नाही। जशी जगामध्ये सगळ्यात जास्त हॉट चिली जर म्हटलं तर भूत जलोकिया, तिचा हॉटनेस काउंट आहे 1,00,000 SHU, त्याच्या 50% ह्याचा काउंट आहे। म्हणजे त्या एक मिरचीची ह्या 2 मिरची बरोबर करणार आहेत, म्हणजे ती पण तितकीच हॉट असणार आहे। आणि जशी हॉट आहे तशी ही हॉट वेदरला पण सर्वाईव्ह होते, म्हणजे टेम्परेचर वाढलं तरी त्याच्यामध्ये रोगराई कमी येते। बाकीच्या हायब्रिड मिरचीमध्ये जर बघितलं तर जसं टेम्परेचर वाढेल तसं त्याला रस शोषणारी किडी जास्त येतात, आणि त्या किडीमुळं व्हायरस त्याच्यामध्ये जास्त होतो आणि त्याच्यामुळे ती मिरची लवकर संपते। त्याच्या उलट ही हिरवीगार तुम्हाला शेवटपर्यंत दिसेल। जेवढं टेम्परेचर वाढलं तरी त्याच्यामध्ये 3 स्माइट सारखा रोग कमी येतो, म्हणजे त्याला रासायनिक कीटकनाशके पण कमी लागतील। या सर्व वैशिष्ट्यामध्ये ती मिरची असल्यामुळे तुम्हाला निश्चित ही शेतकऱ्यासाठी पण चांगलीच महत्त्वाची बाब आहे की रोगाला किडीला कमी बळी पडते, आणि शिवाय तिखटपणा जास्त आहे। म्हणजे ग्राहक आणि शेतकरी या दोन्हीसाठी फायद्यातली ही मिरची असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना या मिरचीची निश्चित त्यांनी स्वतः इथं येऊन पाहणी करावी आणि आपल्या शेतामध्ये ही लागवड करावी असं मी आवाहन करतो। आणि या 16 ते 20 जानेवारीच्या कृषी प्रदर्शनाला आपण सर्व शेतकरी बांधवांनी यावं असं मी आपणाला विनंती करतो। धन्यवाद।